आज मनसेचा पदाधिकाऱ्यांचा आणि नेत्यांचा एक मेळावा पार पडलाय। नेत्या म्हणजे हा जरी रेग्युलर मेळावा मनसेचा अंतर्गत असला तरी सध्या राज्यात ज्या घडामोडी घडता आहेत राजकीय दृष्ट्या त्याबद्दल राज ठाकरे काय बोलणार, काही भाष्य करणार का, याची मोठी उत्सुकता होती आणि राज ठाकरेंनी ते भाष्य केलं सुद्धा। गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरनं, सोसायट्यांमध्ये ओढल्या जाणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यांवरनं मोठा वाद निर्माण झालाय आणि मनसेची याविरोधातली कठोर भूमिका सुद्धा पाहायला मिळाली। आणि आता राज ठाकरेंनी सुद्धा याच मुद्द्यावरनं जैन मुनींचा खरपूस समाचार घेतला। काही जैन मुनी भाजपच्या नादाला लागतात आणि राजकारण करण्याचा प्रयत्न करतात असा आरोप राज यांनी केला। पण राज ठाकरेंच्या सगळ्या आरोपांना जैन मुनी निलेश चंद्र यांनी प्रत्युत्तर दिलंय। त्यामुळे दादरच्या कबूतरखान्यापाठोपाठ पुन्हा एकदा जैन विरुद्ध मराठी असा वाद या पांढऱ्या पट्ट्यांवरनं पाहायला मिळतोय। आम्हाला कुठचेही वाद नकोयत, भांडणं नकोयत, परंतु वाद उकरून काढणार असाल आम्ही रस्त्यावरती उभे राहू। मला त्यातले काही जण भेटायला येणार आहेत, मला त्याला मी त्यांच्याशी बोलीनच। कसले पांढरे पट्टे मारताय, कशासाठी मारताय, कुठून आलंय नवीन? अनेक मुनी यांचे रस्त्यावरती फिरत असतात, हायवेवरती फिरत असतात, सगळीकडे जात असतात, तेव्हा नाही पांढरे पट्टे लागत तुम्हाला? सोसायट्यांमध्ये सांगताय, अस्तित्व दाखवताय। तुमच्या मनगटात किती दम आहे हे महाराष्ट्राची जनता तुम्हाला ओळखते। माझं केडं वाकडे आहे का तिकडे आहे हे माझा प्रश्न आहे। माझा प्रश्न आहे, तुमच्या मनगटात किती दम आहे हे महाराष्ट्राची जनता तुम्हाला ओळखते। माझं केडं वाकडे आहे का तिकडे आहे हे माझा प्रश्न आहे। माझा प्रश्न आहे,